समानता खरंच समानता आहे का हो जगात कुठेतरी कधीतरी होती का? आपल्याकडे जाती व्यवस्थेला असमानतेसाठी जबाबदार ठरवलं जातं. एका समाजाला एका कुठल्या तरी व्यक्तीला या सगळ्या गोष्टीचा दोष दिला जातो. हे माझं पुस्तक आहे जो जे वांछील ही ऍक्च्युली एक कादंबरी आहे. बेसिकली या कादंबरीचा नायक जो असतो जे रोजच्या आयुष्यात चाललंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याला करायचं असतं. चौकटीतनं बाहेर पडायसाठी त्याचं जे काही स्ट्रगल्स आहे त्याच्याबद्दलची ही कादंबरी आहे. पण त्या कादंबरीच्या मध्ये एक काल्पनिक पात्र आहे. त्या पात्राच्या तोंडून या जाती व्यवस्थेबद्दल मी काही लिहिलेलं आहे. त्याचं एक स्वगत आहे. त्याच्यातले काही वाक्य मी जस्ट तुम्हाला पॅराफ्रेज करून सांगतो आता. म्हणजे जाती व्यवस्था तोडण्याचा किंवा त्या जाती व्यवस्थेच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केलाच ना. अगदी प्रामाणिकपणे या जाती बाहेर जाण्याचा काहीतरी प्रयत्न केला. पण अजूनही जाती व्यवस्था असमानता आहेच. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये इतकं आपण आंधळे झालेलो आहे की आपण इंग्रजांची काही लोकांनी मदत घेतली जाती व्यवस्था उलथवून लावण्यासाठी. जे इंग्रज लोक ज्या लोकांना वाटतं की गोरी चामडी हुशार सामर्थ्यवान पराक्रमी आणि काळ्या पिवळ्या आणि तपकिरी लोकांवर राज्य करून त्यांना सुधारण्याचे काम करणे ह्याच्यासाठीच आपला जन्म झाला आहे, ते लोक वर्णव्यवस्था उलटून पाडणार. पण भारतात वर्णव्यवस्था आहे, भारतात जाती व्यवस्था आहे, पण इतर देशांमध्ये काय? तिथे तर नाहीये. तिथे समानता आहे का? अमेरिकेत काय आहे? युरोपमध्ये काय होतं? तिथे पण चर्च राजा आणि नोबिलिटी ह्या सगळ्यांचं राज्य होतं. समानतेच्या नावाखाली झालेल्या क्रांती, त्यात गेलेले निष्पाप लोकांचे बळी आणि सुरुवातीला समानतेचा महामेरू वाटलेल्या पण नंतर भ्रष्टाचार आणि वर्णव्यवस्था फोफावत गेलेल्या त्या देशांना, रशियाला, क्युबाला, त्यांना विचारा की समानता तिथे आहे का? कम्युनिझम हा समानतेचा गड मानला जातो. कितीतरी असतं का हो समानता? आणि आपल्याकडचे जे पुरोगामी लोक आहेत त्यांचं काय? ते तरी समानतेने वागतात का? आज हे पुरोगामी लोक स्वतः ठरवतात आहे की काय बरोबर काय चूक. आधी ज्यांना ब्राह्मण म्हणायचे ते लोक ठरवायचे, आज हे पुरोगामी ठरवतात. त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या प्रकारची असमानता राहणारच आहे. ते नैसर्गिक आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. एक कटू सत्य सांग, आज जे पुरोगामी लोक असं म्हणतात की आम्ही जात पाळत नाही, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ब्राह्मण अण्णावाचे किंवा जन्माने ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेले लोक. का बरं ते असं करतात? का ते जात सोडली असं म्हणतात? कारण स्पष्ट आहे, कारण त्या जातीत राहून आज त्यांना काहीही फायदा नाहीये. आधीसारखे जुने प्रिव्हिलेजेस पण राहिलेलं नाहीये आणि आता मिळणारे सरकारी प्रिव्हिलेजेस पण नाहीये. त्याच्यामुळे ते जातीत राहण्याचा फायदा काय आहे? उलट ती जात सोडली असं म्हणण्याचा फायदा त्यांना जास्त होतो. त्याच्यामुळे ते जात सोडली असं म्हणतात आहे. असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे असे किती लोक ते कास्ट सर्टिफिकेट जाऊन जात सोडली, जात संपवली असं म्हणतील? असो, असमानता असणार आहे, निसर्गाचा नियम आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हटलं जातं. काही लोकांना प्रिफरन्शियल ट्रीटमेंट ही नेहमीच मिळणार आहे. ज्यांना प्रिफरन्शियल ट्रीटमेंट मिळत नाहीये त्यांना वरती जाण्यासाठी नेहमी स्ट्रगल करावा लागणार आहे. गळ्यात जानवा घातलेले ब्राह्मण असो का कास्ट सर्टिफिकेट हातात असलेले ब्राह्मण असो, कोणीतरी वरती राहणार आहे, कोणीतरी खाली राहणार आहे. मग हा वाद, हे द्वेष मिटवायचे कसे? दोन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे मार्क्सचा किंवा ग्राम्स्कीचा कम्युनिस्ट पर्याय, किंवा दुसरा ऑप्शन आहे गौतम बुद्धाचा सम्यक विचार. त्या सम्यक विचारांचा वापर करून आपण जो एक्झिस्टिंग समाज आहे त्याच्यामध्ये एकमेकाविषयी करुणाभाव निर्माण करू शकतो का? मार्क्स का बुद्ध? तुम्हाला कोण योग्य वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.